नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज शिक्षण आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून JSPM कन्नड यूट्यूब चॅनलच्या द्वारे आज आपण इयत्ता वर्ग 8वा विषय इतिहास आणि इतिहास या पुस्तकातील सशस्त्र क्रांतिकारक चळवळ हा पाठ आपण आज अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, थोडी पार्श्वभूमी बघितली स्वातंत्र्याची तर भारत स्वतंत्र होईपर्यंत दोन पर्वांचा किंवा दोन युगांचा समावेश होतो। एक म्हणजे लोकमान्य टिळक युग आणि टिळकांनंतर गांधी युगाला सुरुवात होते। टिळकांचा जन्म 1856, मृत्यू 1920, हे संपूर्ण युग टिळकांचं, पण टिळकांचा धोरण हे जहालवादी होते। नंतर टिळकांनंतर ही स्वातंत्र्याची धुरा कोण सांभाळलं, फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला। पण अशा वेळी महात्मा गांधीजी सारखे अहिंसेचे पुजारी, जे शांततेने सर्व प्रश्न सोडवणार होते, अशा व्यक्तीने 1920 ते 1947 या दरम्यान स्वातंत्र्य लढा हा चालूच ठेवला आणि ते मवाळवादी धोरणाचे होते। मग तुम्ही विचार करा, या दोन पर्वांमध्ये जर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पण एकंदरीत इसवी सन 1880 ते 1940 या दरम्यान तब्बल 60 वर्ष काही क्रांतिकारकांनी हे धोरण, हा लढा चालूच ठेवला। मग ते क्रांतिकारी कोणते होते, त्यांची विचारसरणी कशी होती? यांची विचारसरणी ह्या दोघही व्यक्तींपेक्षा विभिन्न होती। कसं की ह्या तरुण क्रांतिकारकांनी एकच धोरण ठेवलं होतं की इंग्रजांशी लढताना आपण इंग्रजांनी दिलेलं उत्तराला प्रतिउत्तर त्यांच्या भाषेत देणे, याला म्हणतात सशस्त्र क्रांतिकारी चळवळ। ईट का जवाब पत्थर से, हे धोरण त्यांनी अवलंबलं। मग याच्यामध्ये सर्वप्रथम म्हटलं तर आपण जे आद्य क्रांतिकारक म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे वासुदेव बळवंत फडके। वासुदेव बळवंत फडके वासुदेव बळवंत फडके या तरुण क्रांतिकारकाने मनात एक निश्चय केला की आपण ही जुलमी सत्ता उलथून टाकू, आणि त्यांनी त्यांचे गुरु वस्ताद लहुजी यांच्याकडून शस्त्रविद्येचे प्रशिक्षण घेतलं। आणि त्या क्रांतिकारकांनी अनेक भारतातील तरुणांना एकत्र करून आपला देश कसा स्वतंत्र होईल हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये रामोशी नावाचे अनेक बांधव त्यांनी एकत्र केले व इंग्रजांना सळो की पळो करून ठेवलं। ही झाली सशस्त्र क्रांतिकार। मग थोडक्यात इंग्रजांना प्रश्न पडला की ह्या क्रांतिकाराला कसं ना, हा वटणीवर कसा येईल? याने जर असं आंदोलन चालू ठेवलं, असा उद्रेक चालू ठेवला, तर आपण फार कमी दिवस भारतावर सत्ता करू, असा प्रश्न निर्माण झाला। मग एके वेळा 1883 मध्ये त्यांना एडन नावाच्या तुरुंगात टाकले। एडन नावाच्या तुरुंगात टाकले आणि इंग्रजांना वाटलं की आता हा बंड किंवा हा उठाव आता शांत होईल, परंतु नाही। त्याच दरम्यान 1897 मध्ये पुण्याला एक प्लेगची महामारी सुरू होती आणि ह्या प्लेगची महामारीचं निर्मूलन करण्यासाठी राणी व्हिक्टोरियाने रॅड नावाचा इंग्रज अधिकारी पाठवला। आता त्या रॅडला दिलेलं काम काय होतं की बाबा तू पुण्यात जा, प्लेगच्या साथीच्या लोकांना मदत कर, त्यांना वैद्यकीय सुविधा कर, वैद्यकीय सुविधा पुरव, त्यांच्या अडचणी समजून घे, शक्यतो त्यांना मदत करण्याचा प्रयत्न कर। परंतु या रॅड नावाच्या इंग्रजी अधिकाऱ्याने हे काहीच केले नाही। उलट त्या पुण्यातल्या जनतेला त्याने खूपच त्रास सुरू केला, खूप अन्याय चालू केला, शोषण चालू केले। मग ह्या गोष्टीचा राग वासुदेव बळवंत फडके यांचा एक शिष्य होते, ते म्हणजे चाफेकर बंधू। आता चाफेकर बंधू यांना ह्या गोष्टीचा फार राग आला आणि चाफेकर बंधूंनी मनाशी ठरवलं की आपण रॅडला त्याच्या भाषेत उत्तर देऊ। तर तो दिवस उजाडला
आणि 22 जून 1897 साली रॅडची भर दिवसा छातीत 2 गोळ्या झाडून हत्या केली। याला म्हणतात सशस्त्र क्रांतिकारी चळवळ। ईट का जवाब पत्थर से, तुम्ही पण गोळी मारा आणि पण गोळी मारा, ही अशा विचारसरणीचे हे क्रांतिकारी भारतामध्ये झाले। मग चाफेकर बंधूंना या रॅडच्या हत्येच्या कारणामुळे फाशी देण्यात आली, पण त्यांना थोडाही पश्चाताप नाही, ते हसत हसत फासावर गेले। का की त्यांच्या मनात एकच निर्णय की मी रॅडला मारलं, बस एकच उद्दिष्ट त्यांच्या डोक्यात होतं आणि त्यांनी ते पूर्ण केलं, त्याच्यामुळे त्यांना फाशी झाली, त्यांना तीळ मात्र फरक पडला नाही। इंग्रजांना वाटलं की चाफेकर बंधूंना फाशी दिली, वासुदेव बळवंत फडके 1883 मध्ये मृत्यू पावले, आता हा विद्रोह किंवा हे बंड आता पूर्णपणे शांत होईल, पण तसं घडलं नाही। कारण वासुदेव बळवंत फडकेची प्रेरणा पुढे महाराष्ट्रात विनायक दामोदर सावरकर, विदा सावरकर यांनी चालू ठेवली। विदा सावरकर, सावरकर बंधू तुम्ही नाव परिचित आहात। तर विदा सावरकर यांनी नाशिक मध्ये इसवी सन 1900 मध्ये एक मित्र मेळावा घेतला आणि त्यांनी असंख्य मित्र गोळा केले आणि त्या मित्र मेळाव्यामध्ये त्यांनी निर्णय घेतला की वासुदेव बळवंत फडके यांचं बलिदान आणि चाफेकर बंधू यांनी केलेला त्याग हे व्यर्थ जायला नको, ही लढाई आपण पुढे चालूच ठेवू। आणि 1904 मध्ये त्यांनी अभिनव भारत ही संघटना स्थापन केली। त्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकांना देशभक्तीचं महत्त्व समजून दिलं की स्वराज्य आपला अधिकार आहे, तो आपण इंग्रजांकडे तो घ्यायचाच आहे। देशभक्ती प्रेरणा केली त्यांनी। 1857च्या उठावातील पूर्ण अक्षरशः वर्णन त्यांनी स्वातंत्र्य समर म्हणून एक ग्रंथ लिहिला, तो ग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला। बघा, कार्य थांबलं नाही, असे महान विचारवंत विदा सावरकर यांनी देखील या स्वातंत्र्याचा लढा हा चालूच ठेवला। आणि त्याच काळामध्ये ही गोष्ट एका इंग्रज अधिकाऱ्याला कळाली, तो होता नाशिकचा कलेक्टर जॅक्सन। आता जॅक्सनला ही गोष्ट कळाली की विनायक दामोदर सावरकर यांनी अभिनव संघटना स्थापन केली, आपल्या विरोधात लोकांना लढा देण्यास परावृत्त करू राहिले। तर जॅक्सनने लगेच अभिनव भारत ही संघटना बंद करण्याचा प्रयत्न केला, परंतु ती संघटना बंद झाली नाही। कारण जॅक्सनने जेव्हा अभिनव भारतला विरोध केला तेव्हा अनंत कान्हेरे एका तरुण क्रांतिकारकाने त्याला धडा शिकवला, तो कसा बघा, अनंत कान्हेरे। लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हे नाव जे आहेत ते आपल्याला स्पर्धा परीक्षेला देखील कामात येणार आहे। अनंत कान्हेरे, अनंत कान्हेरे याने जॅक्सनचा भर दिवसा नाशिकमध्ये त्याचा वध केला, त्याची हत्या केली। पुढे इंग्रजांनी अनंत कान्हेरेला देखील फाशीची शिक्षा दिली, पण जॅक्सनच्या खुनाच्या धागेदोरे त्यांनी विनायक दामोदर सावरकर यांना देखील वेठीस धरले। आणि त्यावेळे नाशिकचा जो न्यायाधीश होता क्वीन्स फोर्ड, हा जुलमी न्यायाधीशाने अत्यंत जी शिक्षा भारताच्या इतिहासात कोणालाच दिली गेली नाही अशी शिक्षा विनायक दामोदर सावरकर यांना ठोठावली। ती शिक्षा कोणती होती माहिती का बाळांनो? ती शिक्षा होती 50 वर्षाच्या सश्रम कारावास। भारताच्या इतिहासात एवढी मोठी शिक्षा कोणीच दिली नाही। मग ह्या गोष्टीचा खूप राग आला। मग या गोष्टीच्या परार्थार्थ इंग्रजांना वाटायचं की आता विनायक दामोदर सावरकर यांना अटक तर झाली, आता हे आंदोलन पूर्णपणे बंद होईल, परंतु असं घडलं नाही। कारण ह्या क्वीन्स फोर्डची बंदोबस्त करण्यासाठी बंगालमध्ये एक नवीन क्रांतिकारी तयार झाले, त्यांचं नाव आहे खुदीराम घोष। अरविंद घोष, बारिंद्र कुमार घोष आणि खुदीराम घोष। अरविंद घोष, बारिंद्र कुमार आणि
खुदीराम बोस। या तीनही तरुण क्रांतिकारकांनी मनात ठरवले की आपण किंग्स फोर्डचा बंदोबस्त करायचा आहे। तर यांनी बंगालमध्ये अनुशीलन समिती 1908 या साली त्यांनी स्थापन केली आणि या समितीच्या माध्यमातून इंग्रजांच्या ठरवून दिलेल्या सुविधांवर त्यांनी बहिष्कार टाकला। इंग्रजांचे टेलिफोन टेलिग्राम या छावण्या उद्ध्वस्त केल्या। इंग्रजांचे सरकारी कार्यालयाची तोडफोड सुरू केली। विविध कार्य त्यांनी असे सुरू केले, त्यामुळे इंग्रजी सत्ता थोडी हातबल झाली आणि त्यांना कळून चुकले की आपण याच्यानंतर भारतावर जास्त काही काळ राज्य करू शकत नाही। मग खुदीराम बोस यांनी या गोष्टीचा आपल्याला बदला तर घ्यायचाच आहे, कारण क्वीन्स फोर्ड याने विनायक दामोदर सावरकरांना जी शिक्षा ठोठवली 50 वर्षाची, ही कायद्यात बसत नाही, परंतु या जुलमी न्यायाधीशाने जर ही शिक्षा दिली आहे तर त्याला तर आपण या गोष्टीचा बदला आपल्याला घ्यायचा आहे। आणि एक दिवशी त्यांनी इसवी सन 1930 मध्ये क्वीन्स फोर्डच्या गाडीवर बॉम्ब ब्लास्ट केला। गाडी बॉम्बने उडवली, पण क्वीन्स फोर्ड त्यावेळी गाडीत नव्हता म्हणून तो वाचला, परंतु त्याला त्याच्या मनात अशी भीती निर्माण केली की तो सदर तिथून इंग्लंडला जाऊन पळाला। नंतर त्याने भारतात येण्याचं धाडस केलं नाही। याला म्हणतात ईट का जवाब पत्थर से, याला म्हणतात सशस्त्र क्रांतिकारी चळवळ। मग ह्या दरम्यान भारतामध्ये जे क्रांतिकारी एकीकडे इंग्रजांशी लढत होते, तर इंग्लंडमध्ये एक तरुण भारत ज्यांचं नाव आहे श्यामजी कृष्ण वर्मा। काय नाव आहे? श्यामजी कृष्ण वर्मा। श्यामजी कृष्ण वर्मा या तरुणाला मनात थोडा खेद वाटत होता की आपल्या देशामध्ये काही तरुण क्रांतिकारी आजही इंग्रजांशी लढत आहेत, ते स्वतः फाशीवर जात आहेत, परंतु इंग्रजांचा बंदोबस्त भी करतायत। मग आपण इंग्लंडमध्ये जरी राहतो तर आपण आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी योगदान असलं पाहिजे, असा उच्च विचार त्याच्या मनात आला आणि त्याने इंग्लंडमध्ये जे भारतीय स्थायिक होते त्या भारतीयांना त्यांनी एकत्र केले आणि इंडिया हाऊसची स्थापना त्यांनी केली। आता इंडिया हाऊसची स्थापना करण्यामागे एकच हेतू होता, काय की त्या इंडिया हाऊसमध्ये तरुण भारतीयांना बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जात होतं। बॉम्ब कसा तयार करायचा, बॉम्ब कसा ब्लास्ट करायचा, हे प्रशिक्षण त्या ठिकाणी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी महान कार्य सुरू केले। परंतु ही गोष्ट इंग्लंडमधील एका इंग्रजी अधिकाऱ्याला कळालं, त्याचं नाव होतं कर्झन वायली। कर्झन वायलीला ही गोष्ट जेव्हा कळाली तेव्हा त्यांनी मोठी फौज घेऊन त्या इंडिया हाऊस समोर उभा राहिला आणि ते इंडिया हाऊस त्याने बंद केलं। इंडिया हाऊस बंद केल्यामुळं इंडिया हाऊसचा एक सदस्य ज्याचं नाव होतं मदनलाल धिंग्रा, मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायलीचा बंदोबस्त केला आणि भर दिवसा त्याला इंग्लंडमध्ये चौकातच त्याच्यावर 1 नाही 2 नाही 4 गोळ्या त्याच्या छातीत मारून कर्झन वायलीची हत्या केली। याला म्हणतात सशस्त्र क्रांतिकारी चळवळ, ईट का जवाब पत्थर से। पुढं भारतामध्ये ही गोष्ट जेव्हा इंग्लंडमध्ये घडली तर भारतीय क्रांतिकारकांचं मनोबल उंचावलं, त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि या आत्मविश्वासाच्या प्रित्यार्थ चंद्रशेखर आझाद, लाला हरदयाल आणि सदाशिव खान खोजे यांनी एक पक्ष स्थापन केला। तो पक्ष होता गदर पक्ष। एक गदर संघटना स्थापन केली आणि गदर नावाचं मुखपत्र देखील त्यांनी सुरू केले। त्या मुखपत्राच्या माध्यमातून भारतीयांना स्वातंत्र्याची जाणीव करून देत होते। आपला अधिकार आहे, स्वातंत्र्य आपला जन्मसिद्ध हक्क आहे, तो कसा मिळवायचा याच्यावर त्यांनी लोकमान्य टिळकांचे विचार पसरू लागले। आणि चंद्रशेखर आझाद म्हटलं की विद्यार्थी मित्रांनो, आझाद तर आझादच आहे। आझादाने एक भीष्म प्रतिज्ञा घेतली होती की माझं नाव चंद्रशेखर आझाद आहे
मी आझाद भारताचा नागरिक आहे आणि मी जिवंत असेपर्यंत पोलिसांच्या हातात सापडणार नाही, अशी भीष्म प्रतिज्ञा देखील त्यांनी घेतली. तर चंद्रशेखर आझाद यांनी आपल्याला स्वातंत्र्य लढा चालू ठेवण्यासाठी पैशांची गरज असणार आहे, शस्त्रांची गरज असणार आहे. म्हणून चंद्रशेखर आझाद या तरुणाने चक्क इंग्रजांचा खजिना लुटला. काकुरी रेल्वे स्टेशन जवळ त्यांचा सरकारी खजिना होता इंग्रजांचा. तो त्या ठिकाणी त्यांनी 9 ऑगस्ट 1945 रोजी त्या काकुरी रेल्वे स्टेशनावर हल्ला केला आणि तिथला खजिना लुटला. बघा किती मोठं धाडस आहे चंद्रशेखर आझाद. याला म्हणतात सशस्त्र क्रांतिकारी चळवळ. ह्याच गटामध्ये सूर्यसेन नावाचा एक क्रांतिकारी होता. त्याने तर चक्क इंग्रजांचा शस्त्रागारावर हल्ला केला, जो चितगाव कट इतिहासात प्रसिद्ध आहे. चितगाव कट. आणि ह्या चितगाव कटाच्या माध्यमातून इंग्रजांचा सर्व शस्त्रागार म्हणजे शस्त्र, अस्त्र, बॉम्ब, बंदुकी, गोळ्या सर्व लुटून त्याने चंद्रशेखर आझादपर्यंत पोहोचवले. असं महान कार्य या क्रांतिकाऱ्यांनी केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत 1880 ते 1940 मध्ये ह्या क्रांतिकाऱ्यांनी जो लढा इंग्रजांना दिला त्याच्या प्रीत्यर्थ 1942च्या चलेजावच्या आंदोलनात गांधीजींनी स्वतः एक्सेप्ट केलं की बाबा हे आपल्याला स्वातंत्र्य देणार नाही, डू ऑर डाय, करा या मरा, ह्या धोरणाचा अवलंब केला आणि चलेजावची घोषणा ही ऐतिहासिक घोषणा 1942 मध्ये त्यांनी केली. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या तरुण क्रांतिकाऱ्यांचा इतिहास आज आपण शिकला. आता पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन भारताचा स्वातंत्र्य इतिहास आपण पाहणार आहे. तोपर्यंत नमस्कार.